अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असलेल्या महापौरांचं अनधिकृत कबूतरखान्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी तक्रार महापालिका निवडणुकीनंतर कबुतरांना खाद्य देण्याविरोधातली महापालिकेची मोहीम मंदावली। 2026 मध्ये दंड आकारण्याची आकडेवारी आणि वसुली दोन्हीमध्ये मोठी घट। शिवराज्याभिषेक दिनी आणि त्याच्या आदल्या दिवशी रायगडावर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी। महाडच्या प्रांताधिकाऱ्यांचे आदेश। स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये संतापाचं वातावरण। अन्न शिजवण्यासाठी गॅस चुलीचा वापर केल्यानं दुर्घटना घडू शकते असं कारण देत बंदी आदेश जारी। रायगड किल्ल्यावरील व्यावसायिकांनी घेतली महाड प्रांताधिकाऱ्यांची भेट। गडावरील व्यवसायावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी। तर बंदी कायम ठेवली तर स्थानिकांना त्रास झाला तर आंदोलन करू असा ग्रामस्थांचा इशारा। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयाला खासदार प्रणिती शिंदेंची भेट। महिला रुग्णांना पुरुष विभागात भरती केल्याचं समोर। रुग्णालयातल्या अस्वच्छतेवर प्रणिती शिंदेंची नाराजी। तात्काळ रुग्णांना चांगल्या सुविधा देऊन स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सूचना। पुणे दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे उत्पादन शुल्क विभागाची गावठी दारू विरोधात मोठी कारवाई। अंजूर देसईगाव असीमघर खाडी परिसरात धडक कारवाई। तब्बल 1 कोटींची गावठी दारू नष्ट। हातभट्ट्या पोखलेने उद्ध्वस्त। मेथेनॉल ड्रम्स आणि इंजिन्सही जागीच करण्यात आले नष्ट। बीडमध्ये एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नागरिकांची वणवण। बहुतांश एटीएम मध्ये रोकड नसल्यानं ग्राहक त्रस्त। वरिष्ठ पातळीवरूनच कॅश मिळत नसल्यानं एटीएम सुविधा बंद। बँक अधिकाऱ्यांची माहिती। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या तरोडा ते बोथुडा दरम्यान डिझेलने भरलेला टँकर उलटला। टायर फुटल्यानं टँकर उलटल्याची प्राथमिक माहिती। अपघाताची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 102व्या उन्हाळी शिबिरात जलक्रीडांचा थरार। आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर 50 खेळाडूंनी सिंक्रोनाइज स्विमिंग, वॉटर पोलो आणि पाण्यावरचा मल्लखांब केला सादर। अमरावतीत होणारा पाण्यावरचा मल्लखांब जागतिक स्तरावर चर्चेत। मार्गदर्शक पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कलाविष्कार। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडच्या सारथल आणि मच्छीपाल भागात ढगफुटी। डोंगरावरून पडणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे नाले आणि रस्ते तुडुंब भरले। वाहतूक ठप्प। स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर। डोळ्यात झालेली ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। वीज कोसळली, एकाचा मृत्यू।